IBPS ESO किंवा AFO किंवा ITSO चा पेपर अवघ्या काही तासांवरती येऊन ठेपलेला आहे आणि आपल्या सगळ्याच लेकरांना माहिती आहे की बाकीचा पेपर आणि IBPS ESO चा पेपर. IBPS ESO चा पेपर म्हणजे काय? तर पांडुरंगाची ओढ जशी एखाद्या वारकऱ्याला लागते, तशाच पद्धतीनं IBPS ESO ची ओढ ही सगळ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी लागलेली असते आणि उद्या शेवटी आपल्या सगळ्याच येसोच्या विद्यार्थ्यांची पर्वणीच अर्थात काय उद्या आपल्यासाठी आपली आषाढी एकादशी अर्थात IBPS येसोची प्री एक्झामिनेशन उद्या होऊ घातली आहे. ती म्हणजे सकाळच्या शिफ्टमध्ये आणि म्हणून सगळ्या विद्यार्थ्यांना पेपरला जाण्याच्या आधी शेवटच्या काही महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी मला तुम्हाला सांगायच्या आहेत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सिद्धेश्वर कोंगे, सगळेजण ओळखतात आणि IBPS येसोच्या उद्याच्या असलेल्या पेपरसाठी आपल्या सगळ्याच लोकांना खूप खूप शुभेच्छा. पण पेपरला जाण्याच्या आधी 100% हा व्हिडिओ बघून जावा. याचं कारण पेपरची तयारी तर आपली पूर्ण झालेली आहे. पण पेपरला जाण्याची तयारी पूर्ण झाली आहे का? हे मात्र या आजच्या व्हिडिओमधून पाहून घ्यावं लागेल. तेव्हा सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट पहिल्यांदाच ESOचा पॅटर्न चेंज झाल्यानंतर IBPS ESOची परीक्षा या ठिकाणी होऊ घातलेली आहे. पूर्व परीक्षेच्या बाबतीत अजिबात आपल्याला घाबरण्याची काही गरज नाही आहे. पेपरचा पॅटर्न जरी बदलला असेल तरी सिलेबस मात्र तोच आहे. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, की सर यसोचा पेपर देत असताना प्रीचा मी पहिल्यांदा माझ्या आयुष्यात कोणतीतरी परीक्षा देतोय. घाबरू नका, काही काळजी करू नका. पहिला जरी पेपर असला तरी पहिला अनुभव, परीक्षेचा पहिला अनुभव हा कदाचित एखाद्या वेळी असंही होऊ शकतं, की तुम्हाला सिलेक्शनही देऊन जाऊ शकतं. तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा पेपरसाठी तुम्हाला सगळ्या लोकांना खूप खूप शुभेच्छा आणि काही महत्त्वाच्या गोष्टी जाण्याच्या आधी उद्या बऱ्याच लोकांना, बऱ्याच विद्यार्थ्यांना फॉर द फर्स्ट टाईम चलो आयॉन डिजिटल झोन असं न म्हणता आय1 असं सुद्धा बरेच लोक म्हणू शकतात. पेपरला जाताना सगळ्यात पहिली महत्त्वाची घ्यायची काळजी म्हणजे काय, की तुम्ही पेपरला आपल्या सेंटरवरती, निश्चित सेंटरवरती किमान अर्धा तास आधी म्हणजे रिपोर्टिंग टाईमच्या अर्धा तास आधी पोचाल, अशाच हिशोबाने तुम्ही रूमवरून निघायला पाहिजे. बऱ्याच वेळा आम्ही पाहतो, की बाबा पेपरला रिपोर्टिंग टाईम होत आलाय, 5-10 मिनिटं बाकी आहेत आणि अशा वेळेस विद्यार्थी रूमवरून निघतात, की लवकर पोहोचून जाऊ. ऑटोवाला थांबवत नेतो. याचा डोकं गरम व्हायला लागतं. पोहोचतो की नाही पोहोचत, पॅनिक व्हायला लागतो. म्हणून पुन्हा एकदा सांगतोय, जे विद्यार्थी पहिल्यांदा पेपरला जात आहेत अशा विद्यार्थ्यांनी तर रिस्क घेऊच नये. अशा विद्यार्थ्यांनी शांतपणे अर्धा तास आपण आधी पोहोचू अशा हिशोबाने 100% तुम्ही प्रयत्न करावा, की सेंटरवर दिलेल्या रिपोर्टिंग टाईमच्या अर्धा तास आधी आपल्याला पोहोचायचंय. दुसरा मुद्दा, आज रात्री झोपत असताना यही रात अंतिम, यही रात बाकी, है ना? म्हणजे सांगण्याचं तात्पर्य, की उद्या होणाऱ्या युद्धाची आजची रात्र ही शेवटची रात्र आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पॅनिक व्हायचं नाहीये, शांतपणे झोप घ्यायची आहे. बरेच विद्यार्थी इथून सेंटर आजूबाजूला बऱ्याच बाहेरगावी सेंटर असल्यामुळं बरेच विद्यार्थी हे मित्रांकडे, त्यांच्या असलेल्या मैत्रिणींकडे म्हणजे सगळे लेकरं थांबलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, बाहेर काही आरबट-सरबट आजचे दिवस खायचं नाहीये. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, की आज आपल्याला शांततेत झोप घ्यायची आहे. शांततेत झोप याच्यासाठी, की जर झोप झाली, तर उद्या तुमचा पेपर जो आहे हा पॅनिक न होता अतिशय शांत पद्धतीने तुम्हाला देता येईल. तर काय-काय महत्त्वाचे डॉक्युमेंट, काय चेकलिस्ट मी आजच्या या असलेल्या परीक्षेसाठी मी ठेवायला पाहिजे? मुद्दा नंबर 1, सगळ्यात पहिलं तर तुमचं हॉल तिकीट जर अजूनही प्रिंट केलं नसेल, तर ते प्रिंट करून घ्यावं. हॉल तिकीटवरचं सेंटर चेक करावं. जसं बऱ्याच विद्यार्थ्यांना आता मध्यंतरी बीट्स हे सेंटर आलं होतं. अशा विद्यार्थ्यांना पुन्हा मेल आले, त्या विद्यार्थ्यांचं सेंटर सुद्धा बदललंय. मग आपलं सेंटर नेमकं कुठं आहे, कुठे आहे, कशा पद्धतीनं आहे, हे एकदा सर्च करून घ्यावं, व्यवस्थित पद्धतीने पाहावं आणि तिथे शक्य असल्यास आज पोहोचावं. किंवा जर सेंटर तुम्ही जिथे राहता तिथून फारच जवळ आहे, तर उद्या सकाळी लवकर निघून तुम्ही पोहोचलात तरी चालेल. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, व्हॅलिड आयडेंटिटी प्रूफ. याचा प्रचंड असा विचित्र अनुभव मी मागच्या 8-9 वर्षांपासून घेतोय, की बरेच विद्यार्थी काय करतात, की सर आयडेंटिटी प्रूफ म्हणून आधार कार्ड घेऊन जातात. मग हे आधार कार्ड घेऊन जात असताना एक मुद्दा लक्षात घ्या, ते ओरिजिनल आधार कार्ड असायला पाहिजेत. मग सर ओरिजिनल कसं? म्हणजे तुम्ही जे आधार कार्ड काढता ती ई कॉपीज फक्त नसावी, ते ओरिजिनल असावं. जर समजा ओरिजिनल आधार कार्ड नसेल तर अजून काही पर्याय असतो का? हो, वोटर्स आयडी चालतं, म्हणजे इलेक्शन कार्ड तुमचं, ड्रायव्हिंग लायसन्स चालतं. हे नसेल तर तुमच्याकडे जर पासपोर्ट असेल, है ना? पासपोर्ट म्हणजे तो पासपोर्ट साइज फोटो नाही. पासपोर्ट जर असेल तर ते चालतं. याच्या सोबत तुमचा पॅन कार्ड चालतं. असा कुठलंही आयडेंटिटी प्रूफ तुम्ही घेऊन जाऊ शकता. याच्या सोबत तुम्हाला घेऊन जायचे 2 आयडेंटिटी कार्डचे असलेले फोटोग्राफ्स किंवा फोटोकॉपी. म्हणजे अर्थात काय, की तुमच्या असलेल्या आधार कार्डच्या किंवा पॅन कार्डची किंवा जे काही व्हॅलिड प्रूफ तुम्ही घेऊन जाल, याच्या 2 झेरॉक्स तुमच्या सोबत तुम्ही घेऊन जा. तसं सेंटरला एकच लागते, पण 2 सोबत घेऊन जा. म्हणजे एखाद्या वेळी ऐन वेळेवरती जर एखादी हरवली, तर अशा केसमध्ये दुसरी आपल्या कामात पडेल. याच्या सोबत काय 2 पासपोर्ट साइज फोटो.
2 पासपोर्ट साईज फोटो सांगितलेले आहेत, पण 3 घेऊन जा किंबहुना 4 घेऊन जा. कारण वेळेवरती धांदली उडायला नको. अशा कंडिशनमध्ये एक मुद्दा लक्षात ठेवायचा, की बाबा तुमचा जो पासपोर्ट साईज फोटो आहे, ते 2 पासपोर्ट साईज फोटो तुम्ही सोबत घेऊन जायचे आहेत. याच्यासोबत तुम्हाला लागणारा रफ जे सोडवायचंय तुम्हाला क्वांट, रिझनिंग च्या बाबतीत जे रफ तुम्हाला वर्क करायचं याच्यासाठी पेन स्वतःला न्यावा लागतो. रफ पेजेस तुम्हाला सेंटरवरती प्रोव्हाईड केली जातात. बरं, तर याच्यासोबत अजून महत्त्वाचा मुद्दा काय आहे? तुम्हाला कुठल्याही पद्धतीचे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स जे आहेत, हे त्या ठिकाणी नेता येत नाहीत. कुठल्याही पद्धतीचे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स म्हणजे कोणते-कोणते? जसं तुमचा मोबाईल आहे किंवा तुमच्या हाताची अशी घड्याळ जी इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये येते म्हणजे त्याच्यावर ते फोनही येते, ते वेगवेगळ्या फंक्शनवाली म्हणजे स्मार्ट वॉच जी आहे, युज्युअली नेऊ देतात. पण इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स जे आहेत, ते इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स नेणं पेपरला टाळावेत. तर कपडे कशा पद्धतीचे परिधान करायचेत, हा एक मुद्दा असतो. असे कपडे जे तुम्हाला किमान 80 ते 100 मिनिटं बसण्यासाठी कम्फर्ट झोन देतील. मग तुम्ही ट्राउझर घालून जा, आपल्या पोरायच्या भाषेत सांगायचं झालं तर नाईट पॅन्टी घालून जा, टी-शर्टा घालून जा. पण असं मोकळं-मोकळं तुम्हाला बसता यावं अशा हिशोबाने तुम्ही तुमचे कपडे हे या ठिकाणी उद्या परिधान करायचे आहेत, घालून जायचे आहेत. बरोबर? मुली असतील तर तुम्ही तुमचे कुर्ती असेल, लेगिन्स असेल किंवा जे काय असेल तुम्हाला असलेला तुमचा जीन्स कम्फर्टेबल असेल, तुमचं टॉप कम्फर्टेबल असेल, अशा पद्धतीनं म्हणजे आपण उद्या परीक्षा द्यायला चाललोय, पिकनिकसाठी नव्हे, अशा हिशोबाने उद्या तयारी करून जा. सर मी डायरेक्ट झोपेतून गेलो तर चालते, काही फरक पडत नाही. त्याचा मार्कांवरती काही परिणाम पडत नाही. अजून काही महत्त्वाच्या सूचना ह्या गोष्टी जाण्याच्या पूर्वी अवश्य पाहून जा. याचं कारण सांगतोय, हे अनुभवाचे बोल आहेत बेटा. दरवर्षी ज्या गोष्टी होतात त्या गोष्टी किंबहुना यावर्षी होऊ नयेत किंवा त्याच चुका पुन्हा आपण करू नये याच्यासाठीची ही लास्ट मिनिट टिप्स आहेत. सगळ्यात पहिला महत्त्वाचा काय, की सर जर समजा असं झालं मला क्वांट सेक्शन पहिला आला, बाजूच्या मित्राला रिझनिंग आला, तिकडे इंग्लिश आला, कोणाला तरी ॲग्रीकल्चर आला. अशा केसमध्ये प्रत्येकाचा सेक्शन काही सारखाच पहिला जो सेक्शन ओपन होईल, तो काही सारखाच ओपन होणार नाही. तो प्रत्येकाचा वेगवेगळा असणार आहे. त्यामुळे तुला कोणता आला, तुला कोणता आला, अच्छा ते बसलंय का, तो बसलाय का, ती बसलीये का, याच्या भानगडीत तू पडू नको. उद्या तुझा पेपर आहे त्याच्यावरती मात्र 100% फोकस कर. सेंटरमध्ये गेल्यानंतर स्वतःची सीट कुठे आहे, स्वतःचं हॉल तिकीट त्याच्यावरती तुझा नंबर चेक कर. कोणत्या हॉलमध्ये आहे, कोणत्या कॉम्प्युटरवर आहे आणि तिथं गेल्यानंतर सगळ्यात पहिलं काम काय करणे, तर तुझं कॉम्प्युटर सिस्टम व्यवस्थित चालतंय का? माऊस व्यवस्थित चालतोय का? सिस्टम व्यवस्थित चालतंय का? का रेषा यायल्यात ते व्यवस्थित चेक करून घे. अडचण असेल तर तिथले जे कोऑर्डिनेटर आहेत त्यांच्याशी संपर्क साधा आणि त्यांना सांगा, की "सर माझ्या सिस्टममध्ये प्रॉब्लेम आहे." जर असं झालं तर. मुद्दा नंबर 2, की जर समजा पेपरमध्ये असं झालं, "सर मला क्वांट आधी आलं आणि क्वांट अवघड आलं." होऊ शकतं. "सर मला रिझनिंग आलं पेपरमध्ये पहिलाच माझा सेक्शन रिझनिंग अवघड झाला." पॅनिक व्हायचं नाही. बघा लक्षात घ्या, एवढा मुद्दा लक्षात ठेवायचा. जर तुम्हाला येत नसेल याचा अर्थ सगळ्यांनाच येतं अशातला भाग नाही. हे पण लक्षात घ्या. म्हणजे होऊ शकतं तेवढा सेक्शन हार्ड आला तो सगळ्यांनाच हार्ड जाईल. पण आपण तिथंच पॅनिक नाही, "अरे बापरे! माझा क्वांट गेला आता, माझा क्वांट गेला आता." ताण घ्यायचा नाही त्याचा. हार्ड गेला ना, थोडाफार हार्ड गेला असू द्या, काही फरक पडत नाही. आणि सर मग मी एक काम केलं तर तीनदा सोडवून पाहिलं तर गरज नाहीये. ज्या डायरेक्शननं तुमचं उत्तर जातंय त्याच डायरेक्शन आपल्याला जायचं आणि बिनधास्त क्लिक करायचं. अटेम्प्ट आपल्याला जास्त ठेवायचे आहेत, एवढं लक्षात ठेवा. अटेम्प्ट विथ ॲक्युरसी. फक्तच अटेम्प्ट वाढवून आलो सर, सगळे बरोबर आणि आपले पोरं म्हणताना म्हणतच नाहीत, की सर मी सोडून आलो. आपले पोरं म्हणतात मारून आलो सर. सगळे प्रश्न मारून आलो मी. 25च्या 25 सोडवलेत मी. असं करायचं नाही. अटेम्प्ट तर जास्त ठेवायचे बट विथ ॲक्युरसी. म्हणजे काय पुन्हा आता बऱ्याच पोरांना काय असतं, सर उत्तर तर मला यायला लागलंय, हे सी उत्तर आहे, करेक्ट आहे उत्तर. पण मी एकदा पुन्हा सोडवून पाहून कन्फर्म करून घेतलं तर चालेल का? गरज नाहीये त्याची. त्याच्यामुळं जर या आपण ट्रॅपमध्ये अडकलो, तर अशा कंडिशनमध्ये आपल्याला पेपर जो आहे पुढचा हा टफ वाटेल. असं करायचं नाही. सो ज्या डायरेक्शननं तुम्ही गेलेत बिनधास्त मारा. काही ताण घ्यायचा नाही. रिलॅक्स माइंडने पेपर द्यायचा आहे आपल्याला. आता एखाद्या वेळी असं होतं, की एखादा प्रश्न जसं आता बऱ्याच वेळा असं होतं, की पोरांचे जुने अनुभव सांगतो मी तुम्हाला, की रिझनिंग सारखा विषय आहे. त्याच्यामध्ये एखादी पझल आहे. आता ती पझल बसेच ना, हा पप्प्या घेतो इगोवरती. नाही अशी कशी काय बसत नाही, मग मी पाहतो आता. जर समजा एखाद्या वेळी एखादी पझल बसत नसेल, दॅट विल बी ओके. ठीक आहे बा, ही नाही तर दुसरी बसल. हे नाही तर अजून दुसरे 4 प्रश्न सोडवता येतील. अशा पद्धतीनं पेपरचा एकदा अंदाज घ्या, की पेपरमध्ये काय-काय आहे, काय-काय नाही आहे आणि पझलमध्ये किंवा सिटिंग अरेंजमेंटमध्ये अडकून पडायचं नाही. जर समजा सुटतच नसेल, अवघड वाटत असेल, पटकन स्किप करा, पुढे जा. आणि सगळ्यात शेवटी ज्यावेळेस पेपर कंप्लीट होतो, त्यावेळेस वेळ उरला पुन्हा त्या ठिकाणी या, पुन्हा डोकं लावून पहा. मग सांगण्याचं तात्पर्य काय? एखाद्या पेपरच्या प्रश्नामध्ये तुम्ही अडकलात, याचा ताण घेत बसायचं नाही. बघा पुढचा मुद्दा काय आपला? पीसी प्रॉपरली चेक करा. हार्ड असेल तर ताण घेऊ नका. ॲग्रीकल्चरच्या बाबतीत जय माता दी करून मारू नका. बरोबर आहे का? पहा पहिल्यांदाच पेपर पॅटर्न चेंज झालेला आहे. त्यामुळे सगळ्यांसाठीच हा पेपर पॅटर्न फार वेगळा असणार आहे. पुन्हा अजून एक महत्त्वाचा मुद्दा मी सांगतो. आता जसं तुम्ही पेपरला जाल, पेपरहून वापस आल्यानंतर ना, सगळ्या नॅशनल लेव्हलला ना, आन्सर क्या येतील, आन्सर क्या. मी पुन्हा एकदा एक वाक्य सांगतो,
कि बघा आज का हुआ आईबीपीएस एएफओ का पेपर, ऐसा था पेपर और ये रही उसकी आन्सर की. मग काय करतात पोरं? याची आन्सर की, त्याची आन्सर की, त्याची आन्सर की, त्याची आन्सर की सगळं टॅली करून पाहतात आणि सगळा धिंगाणाच धिंगाणा. सर या आन्सर की माय एवढे बरोबर आले, त्या आन्सर की माय तेवढे बरोबर आले, त्यांना माय तेवढे बरोबर आले. डोक्यात पॅनिक, माणूस विनाकारण पॅनिक होतं. एवढं लक्षात ठेवा, प्री ही एक्झामिनेशन ही फक्त क्वालिफाईंग आहे. त्यामुळे आपल्याला इथं एक्झामिनेशनमध्ये काय टॉप नाही मारायचं. इथं फक्त आपण क्वालिफाय झालो पाहिजे. त्यामुळे ते किती कट ऑफ लागते, काय लागते, कसं लागते याला डोकं लावायचं नाही. जे होईन ते होईल. जसं होईन तसं होईन बॉस. एकदा प्री संपली, की मग मी याच्या आन्सर आता ह्युमन टेंडन्सी ऑब्व्हियसली मी तुम्हाला कितीही डोकं फोडून सांगितलं, तरी तुम्ही आन्सर की चेक करणार म्हणजे करणार म्हणजे करणार. फक्त याच्यामुळं माझ्या मेन्सवर काही परिणाम पडेल का, असं डोक्यात आणायचं नाही. मी पुन्हा सांगतोय, प्री ही फक्त क्वालिफाईंग आहे. आपल्याला स्टडी मेनली मेन्सचा करायचा आहे. प्री एक्झामिनेशन निघली म्हणजे आपण सिलेक्ट झालो असंही येड्यासारखं वागायचं नाही. आता प्री निघतेच माझी ना अशी निघली की बस आता तर मेन्स अशी काढतो. नाही, प्री एक्झामिनेशन संपल्यानंतर मेन्स आहे. मेन्समध्ये क्वांट रिझनिंग इंग्लिश क्वालिफाईंग आहे, इंग्लिश डिस्क्रिप्टिव्ह आहे, ॲग्रीकल्चर तुम्हाला पुन्हा एकदा त्याच्या बेसिसवर तुमचं सिलेक्शन आहे. त्यामुळे प्री निघण्याचा कॉन्फिडन्स आल्यानंतर लगेचच मेन्सच्या तयारीला आपण या ठिकाणी लागावं. रेग्युलर बॅचेसमध्ये मी तुमचं ऑलरेडी करंट अफेअर्सचा ॲग्रीकल्चरचा बराचसा पोर्शन कव्हर करून घेतलेला आहे. याच्यासोबत सोबत तुम्हाला ॲग्रीकल्चरचा बराचसा पोर्शन आपण कव्हर करण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला आहे. सोबत सोबत तुमच्या टेस्ट आहेत, याच्यातून प्रॅक्टिस झालेली आहे तुमची. त्यामुळे बिंदास जायचं आणि बिंदास सॉल्व्ह करून यायचं. आता एक्झामिनेशनला जाण्याच्या आधी पहिल्यांदा तर मी तुम्हाला जसं सांगितलं हॉल तिकीट तुमचं चेक करा. याच्यासोबत सोबत प्रीचं हॉल तिकीट हे सांभाळून ठेवा. माझे वाक्य नीट आहे का मी काय सांगतोय? कारण ॲट द टाइम ऑफ मेन्स तुम्हाला प्रीचं हॉल तिकीट लागतं. मी काय सांगतोय नीट आहे का? माझा व्हिडिओ नीट बघा. याचं कारण सांगतोय मी तुम्हाला, की प्रीचं हॉल तिकीट तुम्हाला ॲट द टाइम ऑफ मेन्स लागणार आहे. ते काय आपल्या कॉलेजचा पेपर नाही आहे, की बा पेपर झाला की त्याला फेकून हॉल तिकीट आता काय लागणार आहे? नाही. ॲट द टाइम ऑफ मेन्स युजुअली आयबीपीएस प्रीचं हॉल तिकीट आणायला सांगतं आणि सर मग जर हरवलंच तर मग पुन्हा आपल्याला नंतर टोले घ्यागतात, की बा एखाद्या पोलीस स्टेशनला रिपोर्टच दे, तिथून त्याची ओसी कॉपीज दे, ते हरवलं म्हणूनच सांग. टोले घ्यायचे नसतील, कंसात टोले वाचवायचे असतील तर एकमेव उपाय हा आहे, प्रीचं हॉल तिकीट सांभाळून ठेवणे. शब्द नीट लक्षात घ्या. बरं, पुढे जाऊ आपण आता. तर ट्राय टू अव्हॉइड द रीडिंग अँड डिस्कशन जस्ट बिफोर द एक्झामिनेशन. अरे तू हे केलंयस का? अरे तू त्याचं ते वाचलंयस का? अरे याचं तू हे वाचलंयस का? यावेळेस असे चान्सेस फार कमी आहेत. कारण रिझनही तसंच आहे. पहिल्यांदाच पेपर पॅटर्न बदललाय आणि सगळ्यांसाठीच बदललाय. त्यामुळे कोणालाच माहित नाही की पेपरमध्ये कसं असणार आहे. त्यामुळे ताण घ्यायचा नाही. जो सबके लिए वो अपने लिए आणि जो अपने लिए वो वही सभी के लिए. त्यामुळे त्याचा लोड घ्यायचा नाही. मग सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, की सर बिफोर द एक्झामिनेशन का रे बाबा तू हॉर्टीचं वाचलं का? तू पॅथचं वाचलं का? तू एंटोचं वाचलं का? तू इकॉनचं वाचलं का? ताण नको घेऊ म्हणा. ते विचारलंही कोण? भाई ठीक आहे. तुझं झाली ना तयारी, तुझं तू दे. आपण याच्या आधी सुद्धा आपलं प्रोफेशनल नॉलेज ॲग्रीकल्चर हे 4 वर्षात व्यवस्थित शिकलेलं आहे. त्याच्या बेसिसवरही पेपर देता येतो. आपण रेग्युलर बॅचेसमध्येही शिकलेलो आहे. त्यामुळे त्याचा ताण घ्यायचा नाही. पेपर देताना कॉन्फिडंट राहा, स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवा. तिसऱ्याला विचारून, "अरे तो चष्म्यावाला दिसतोय, जरा हुशारच वाटतोय. अरे बाबा ही मुलगी ना फार हुशार आहे रे बाबा." अरे स्वतःवर कॉन्फिडन्स ठेव ना. चुकलं तर आपलं आणि बरोबर आलं तरी आपलं. त्याला विचारलं तू म्हणजे चौथ्या सेक्शन मधलं 5व्याचं उत्तर काय आहे? अरे त्याचा 4था सेक्शन क्वांट आहे. तो आहे ॲग्रीकल्चर आहे. कळतंय का? त्यामुळं त्याचा लोड नको घेऊ. त्याच्या कोणत्या 4थ्या सेक्शन मधलं तिसरं काय? तू नको ताण घेऊ. तू तुझं सोडव. त्याच्यात वेळ गमावत बसू नको. ॲग्रीकल्चरला एक प्रश्नाला 2 मार्क आहेत. एवढं लक्षात ठेवा. एका प्रश्नाला 2 मार्क आहेत ॲग्रीकल्चरमध्ये. त्यामुळे ॲग्रीकल्चरला टोले मारू नका. ॲक्युरसी मेंटेन करण्याचा प्रयत्न करा. जिथं 50-50 वरती आलं, मग मात्र बिनधास्त मारा. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय, आपण इलिमिनेशन मेथड शिकलो आहे. इलिमिनेशन मेथडनं 3 ऑप्शन इलिमिनेट होत असतील, 2 उरत असतील. बिनधास्त मारा, ताण घ्यायचा नाही. बरोबर आहे का? बरोबर येण्याचे चान्सेस जास्त वाढतात. बरं, पुढे जाऊ आपण आता थोडंसं आन्सर की मी जसं सांगितलं त्या आन्सर क्या चेक करत बसू नका. सगळ्यांना पुन्हा एकदा रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा आणि याच्यासोबतच महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, की तुम्हाला सगळ्या लोकांना परीक्षेसाठी उद्याच्या ऑल द बेस्ट. लवकरच मेन्सच्या आपण तयारीला भेटूयात. मेन्स देऊन इंटरव्ह्यू आपल्याला क्रॅक करायचा आहे आणि त्याच्यानंतर फायनल सिलेक्शनचा गुलाल पण आपल्याला या ठिकाणी उधळायचा आहे. तेव्हा उद्या असणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला लेकरांना सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा. आजच्या रक्षाबंधनच्या सुद्धा खूप खूप शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट. भेटूया मेन्ससाठी. बी कॉन्फिडंट. प्रदीप पाटील सरांच्या भाषेत कीप स्माइलिंग है ना. ऑल द बेस्ट. बाय बाय. टेक केअर.